नमस्कार मित्रांनो, स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जलद आकडेमोड आणि निरीक्षणातून जलद निष्कर्ष या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि फक्त स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी नव्हे तर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत। आमच्या वेळेस स्कॉलरशिपची परीक्षा ही 7वी आणि 4थीला होती, पण आता मात्र ती 5वी आणि 8वीला आहे। तुम्ही बसला असताल ना त्या परीक्षेला? झाली का मग तयारी? अजून नाही? काही टेन्शन घेऊ नका, कारण आता मी आलीये, मी तुमची तयारी करून घेईन। मित्रांनो, कधी कधी आपल्याला काही गणितांची फार भीती वाटते, जसं की 2 संख्यांच्या वर्गांची वजाबाकी करणे। पण दरवेळेस ती वजाबाकी करताना वर्ग करण्याची काही गरज नसते, तर त्या 2 संख्यांची आधी बेरीज करायची, नंतर त्यांची वजाबाकी करायची आणि मग आलेल्या दोन्ही उत्तरांनी एकमेकांना गुणायचं। आलेलं उत्तर म्हणजे त्या 2 संख्यांच्या वर्गांची वजाबाकी होय। आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। 113 वर्ग वजा 112 वर्ग बरोबर किती येईल? 113 अधिक 112 गुणिले 113 वजा 112 म्हणजेच 225 गुणिले 1 बरोबर 225। आले की नाही उत्तर? परत एकदा सांगते। 113 वर्ग वजा 112 वर्ग बरोबर 113 अधिक 112 गुणिले 113 वजा 112 बरोबर 225 गुणिले 1 आणि याचं उत्तर येईल 225। बरोबर की नाही? सोपं वाटतंय ना? अजून एक उदाहरण सांगते। 225चा वर्ग वजा 224चा वर्ग बरोबर किती येईल? 225 अधिक 224 गुणिले 225 वजा 224 म्हणजेच 449 गुणिले 1 बरोबर किती आलं? बरोबर 449। तुम्हाला जर अशा प्रकारची व्हिडिओ पाहायची असेल किंवा डॉक्टर प्रदीप आगाशी यांनी स्कॉलरशिपवर लिहिलेली आणि अनमोल प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तकं वाचायची असतील तर शेजारी दिलेल्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल सुद्धा करू शकता। चला तर मग अभ्यास करूयात आणि स्कॉलरशिप मिळवूयात।